मी ना आज 1 तास खूप लवकर उठलेले होते. तर मला असं वाटत होतं ना, मी आज खूप मोठं काम केलं आहे. तुम्हाला पण असं वाटतं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण आज ना माझ्या हाताने सगळे उलटे कामं झालेले होते. झाडांना पाणी आधी घालायचं, नंतर फरशी पुसून घ्यायची, असं काहीच नाही झालं. सगळे काम उलटे झाले ना, म्हणून थोडा मूड ऑफ झालेला होता. आणि तुम्ही बघू शकता माझी मेथी किती छान फुललेली आणि किती छान वाटत आहे. मस्त झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर ना चहाची आठवण आली. चहा वगैरे पिला. सात्विकला छान आवरून ना उपीट खायला दिलं. त्याला भूक लागलेली होती. देवाची पूजा वगैरे करून ना शुभम जेवण करायला आलेला होता. मला असं वाटलं शुभम मला जेवण करायला बोलवणार, बट दोघंच बापले काही एकटेच जेवण करत होते. मी मस्त अशा प्रकारे वडापाव करून घेतले आणि ते सुद्धा खूप टेस्टी झाले होते. बाहेरचं वातावरण अशा प्रकारे झाल्याने मला थालीपीठ खायची इच्छा झाली आणि सात्विकला सुद्धा मस्त अशा प्रकारे काकडीचे थालीपीठ खाऊ घातले. खाली पार्किंगमध्ये गेल्यानंतर ना त्याची जिद्द अशी असते की त्याला जे नको म्हटलं ना तेच करायचं असते. बाहेर जाऊन 1-2 झाड विकत घेऊन आले आणि घरी आल्यानंतर ना मला अशा प्रकारे भूक लागली होती म्हणून केक खाऊन घेतला. आणि आज करायची होती सांडग्याची भाजी. या भाजीला तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही भाजी मला माझ्या आईने शिकवली आहे, त्याच टाईपची केली आहे. त्याने खूप टेस्टी झालेली होती. मग शुभम जोपर्यंत आपलं काम करतोय ना, मला गॅस ओट्टा क्लीन करायचा होता. मस्त भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि गॅस ओट्टा क्लीन झाल्यानंतर ना म्हटलं चला स्वतःची थोडी स्किन केअर करून घेऊया. तुम्हाला माहितीच आहे मी कुठला फेसवॉश यूज करते. जर नाही माहिती असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला सांगणार मी कुठलं फेसवॉश यूज करते. इतकी छान स्किन ग्लो करते ना. त्यानंतर ॲलोवेरा जेल वगैरे लावून घेतला आणि तोपर्यंत ना शुभमचं सगळं काम झालं होतं आणि माझं सगळं आवरून झालं होतं. म्हटलं चला आता झोपायची तयारी करूया. आणि माझा दिवस असा होता. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. बाय.